आज होळी, होळीला लाकडा आणायला आम्ही सगळेजण निघालोय. सगळे म्हणजे गावाला मी सध्या 8 जणच आहे. दुपारची वेळ झाली, सगळेजण जेवून खाऊन निघाले. जळलं तर चांगलं जळवलं तर का त्याचं. एका ठिकाणी मोठं वाळलेलं झाड पडलेलं, मग ते आम्ही तर एका ठिकाणी लाकडं गोळा केली आणि घेऊन निघाली होळीसाठी. तसं काय जीव म्हणायचं नाही ना. जीव काय म्हणते हो बाबा नाही तर माझ्यासमोरच टाकलं. हो ते हिटनवर जास्त हा येतोय का? येते. उचललेस का इकडे जा. तू कुत्रा असेल मोठा काय त्याला वागायला ठेव म्हणलं तर आपल्याकडे इकडे तिकडे जात नाही. जातात बारकी राहती नाही झाली नाही. 3 ते 4 खेपा झाल्या सर्वांच्या 8 जणांच्या मिळून. सगळ्यांनी मिळून होळीसाठी एवढी लाकडं गोळा केली. आता घरी पुरणपोळ्यांची तयारी. ही चण्याची डाळ शिजवून त्याला मम्मी पाट्यावरती वरवड्यानं लाटते, मग त्याचं पुरण तयार होतं. पोळीसाठी पीठ तयार करायचं चाललंय. पिठामध्ये पुरण असं भरायचं. आणि पोळी लाटायची गोल अशी. भाजायचं कसं ते सांगा. पहिलं उलटायचं, दुसरी बाजू टाकायची, परत उलटायचं. तेल लावायचं असं. पुरणपोळ्या तयार करून झालेत आहे. आता आमटीची तयारी. त्याच्यामध्ये खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि जिरं, जिरं, मोहरी. चटणी किती चमच? 2-3. ठीक आहे. हे बघा आपलं पुरणपोळीचं जेवण तयार करून झालंय. आता होळी उभी करायची. जेव्हा मला वाटतं हे राहिला असते त्याच्यावर ही चक्कर बसली असती बारकी. हे यात उभं राहते मग. जरा या सगळ्यांनी आता या आवाज जरा घे माग तिकडं. मागे घे जरा. तुम्ही इकडे मागे घे. अण्णाकडे लावाय पाहिजे. अण्णाकडे केलं आहे तिकडे ह्या बाजूला लावा. हो अण्णाच्या बाजूला केलं आहे. लावा.
नको दाबाई नको त्या लाकडाच्या काय दुर्गुड काय करू नका हो आता हे भरा मोठी आता पुन्हा उभी करा इकडे चल आहे जरा इकडे चला किती मागच बसवायची माग भरू मग बाहेर बाहेर मागे बोचा बाहेर काढायचा जाऊन मग हात शिकून बसवायची एकदम इकडे लावा म्हणलं तर चांगलं अजून हात गुतवाय राहिली काय कोण मला इतकं दिसतोय कोणतरी बसलं आज पाळला घ्या मर्जून वाय या शेणी आता बारीक करून मध्ये मध्ये टाकायच्या कुठं कुठं होळीला नारळ बघा आपली होळी रचून झाली आणि वरती चंद्र हे एरंडाचं काय असतं सांगा तरी आपल्याला ऊस नसतं तर एरून टाकायचं हे शीत असतं त्याला थोडं शीत लावायचं असतं बाबा त्याचं होतं असते हलकावा देऊ नका वाज झालं काय हां वाज झालं काय तिथे आता फटका मारला की निघते होळे 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 किली होळी किली होळी किली होळी किली होळी रसला खाम रसला खाम रसला खाम रसला खाम रक्याराम 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 चित्ता खेळून गेलेला अशा 5 फेऱ्या मारायच्या होळीला रसला खाम रसला खाम रसला खाम रसला खाम रक्याराम 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 खेळून गेलेला होळे 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 किली होळी किली होळी किली होळी किली होळी रसला खाम रसला खाम रसला खाम रसला खाम रक्याराम 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 चित्ता खेळून गेलेला आणि एकच आहे ना होळे 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 खाम रसला खाम रसला खाम रसला खाम रक्याराम रक्याराम चित्ता खेळून गेलेला लावा सगळे लावा लावा प्रत्येकाला होळीसाठी गावाला सगळ्यांनी आणलेला निवड गुळवणी पुरणपोळी भात आमटी आणि खोबऱ्याची वाटी पाणी काढून झालं का गंतू लावलास का मी बाकी पुढे जा की गोळवणी घ्या खाली येऊ येऊ पाळला गोळवणी जे आणलेलं गुळवणी येते आंब्याच्या डाळ्यानं होळीमध्ये शिंपडायचं झालं का तुमचं
दरवर्षापेक्षा वळी उंच झाली का नाही हात पडूच पण उंच झालं राहायची नाही तरी आई जगनी काळेश्वरी देवी आपल्या मंदिराच्या बाजूच्या वावरामध्येच आपण होळी उभी केली.